तर काय झालं असतं? शेत पिकलं असतं, पीक लागलं असतं हाती. मग अशा शेतकऱ्याची थट्टा करताय आणि त्यांची गाराणी मी ऐकतोय. ती गाराणी आता हे तुरी बिरी सगळे घेऊन जाणार मी तिकडे, विधिमंडळामध्ये काही सोडणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहिती आहेत, सरकारला माहिती आहेत, सगळं दिसतंय, डोळ्यादेखत दिसतंय, तरी अभ्यास समिती, परदेशी समिती, म्हणजे संकट आहे माझ्या स्वदेशीवरती आणि ह्यांची समिती येणार परदेशी. परदेशी नाव या म्हणून मी गंमत करतो, नाही तर लोक म्हणतील पुन्हा त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतील यांना तेही सुद्धा कळत नाही. कसला अभ्यास करताय? मी जी काय कर्जमुक्ती केली होती, काय अभ्यास केला होता? हा, आणि कर्जमुक्ती करणं म्हणजे काय उपकार नाही करत. आता दादा तुम्हाला जर का विचारलं, तुम्हाला कर्जमुक्ती पाहिजे का तुमच्या मेहनतीला भाव पाहिजे? विषय सोपा आहे, मेहनतीला भाव द्या. आज जो सोयाबीनचा हिशोब सांगितला, उत्पादन खर्च एवढा येतो आणि आता तुम्ही म्हणजे सरकार उपकार केल्यासारखे जे काही टाकतायत चिंचोके, आणि वरती अजित पवार म्हणतायत, तेच सांगतोय अजित पवार, तेच सांगतोय. अजित पवार सांगतायत की दरवेळेला तुम्हाला फुकट 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 कशाला पाहिजे? नकोय आम्हाला फुकट, पण आमचं आयुष्य फुकट चाललंय, त्याची दाद आम्ही तुमच्याकडे मागतोय. मोठं बोलायला काय जाते? प्रत्येक वेळेला ते दिलीपराव ते नेहमी उपच असतात. म्हणजे त्यांना कोणतरी आशीर्वाद दिलाय, अखंड उपमुख्यमंत्री भव. ते जरी कोणाचंही सरकार असून दे, उप कोण? हे उप. तर हे असे उप हे सांगतात आम्हाला, म्हणजे काही हे आणि वाटेल ते करायचं आणि पुन्हा जाऊन खुर्चीवरती बसायचं आणि शेतकऱ्यांना सल्ले द्यायचे. प्रत्येक वेळेला फुकट फुकट काय पाहिजे? जरा हातपाय हलवा. म्हणून मी त्यांना म्हटलं की शेतकरी हातपाय हलवतोय, तुम्ही पण हलवा जरा. म्हणजे सही करायला हात हलवा ना कर्जमुक्तीचा. पण हे सरकार दगाबाज आहे. मी का म्हणतोय, का आम्ही दगाबाज म्हणतोय? केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून नाही म्हणत. तर अजित पवारच म्हणालेत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही कर्जमुक्त करू. फसलात ना तुम्ही. लाडक्या बहिणी, आता इकडे महिला आहेत तुमच्या घरात सुद्धा, ताई माई अक्का सगळ्या आहेत. हा, किती जणींना मिळतात 1500 रुपये? मिळत असतील, मिळतात, मी नाही म्हणत नाही. जे आहे ते आहे, ते मी नाकारत नाही. पण 1500 रुपयांनी आत्ताचं जे सगळं उद्ध्वस्त झालंय ते सावरलं जातंय का? बरं, निवडणुकीच्या वेळेला सगळ्यांना सरसकट 1500 रुपये दिले होते. आता काय करतायत? कुटुंबातील दोघींना मिळणार. बरोबर. म्हणजे मी सकाळी असंच म्हटलं की आपले मोहनराव भागवत, RSSचे सरसंघचालक, दिलीपराव ते सांगतायत की कुटुंब वाढवा. आणि ज्या कुटुंबामध्ये, नाही मी हसण्याची गोष्ट नाही, ही गंभीर गोष्ट आहे, ज्या कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब आहे, आई आहे, 2-3 मुली आहेत, सासू आहेत, समजा 2 सुना आहेत, अशा कुटुंबामध्ये तुम्ही दोघी जणींना देणार म्हणजे कुटुंबामध्ये भांडण नाही लागणार. आणि ते कोणाला द्यायचं ही जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे भांडण लावणारा तू, मी नाही. हे असे दळबद्री यांच्या या योजना. म्हणजे आधी करायचं जाहीर, सगळी मतं घ्यायची, जिंकण्यासाठी वाटेल ते करायचं. मागे असंच सगळं झालं होतं. बरं, वीज बिल माफ करणार, कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, झालंय का रे? नाही झालं असेल तर हो सांगा, उगाच खोटं नाही बोलायचं. मग कुठे गेलं ते वीज बिल माफीची घोषणा? बरं, काही ठिकाणी समजा कृषी पंपाचं वीज बिल माफ झालं असेल, वीज येत असेल, पण जमीन खरडून गेले, काय लावायचं पंप? कुठे लावणार?